TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। उरुळी देवाचे येथील जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथाची यात्रा आनंदात साजरी करण्यात आली। दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी सकाळी हनुमान जयंती साजरी करण्यात आली आहे। तसेच जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेला अभिषेक आणि पूजापाठ करण्यात आला। संध्याकाळी देवाची पालखी मिरवणूक काढण्यात आली। तसेच रात्री पंचक्रोशीतील नामांकित छबिण्याचे आयोजन करण्यात आले होते। यात ढोल लेझिमच्या विविध गावच्या खेळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। यात ग्रामस्थांनी वर्गणीतून लाखो रुपयांची देणगी देत छबिणा साजरा केला। त्यानंतर रात्री तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी जंगी निकाली कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला होता। त्यात ₹5,000 ते ₹1,50,000 रुपयांपर्यंत अशा जवळजवळ 50 कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला होता। यात शेवटच्या कुस्तीसाठी श्री कालभैरवनाथाची मानाची गदा देण्यात आली। ही मानाची गदा महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षद सदगीर यांनी पटकावली आहे। त्यांनी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांना चितपट करत हर्षद सदगीर यांनी मानाच्या गदेवर आपले नाव कोरले। यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने देवस्थानचे अध्यक्ष दत्तात्रय भाडळे मास्तर, नगरसेवक भगवान भाडळे, माजी सदस्य बाळासाहेब भाडळे, अरविंद भाडळे, सतीश भाडळे, तुषार भाडळे, माजी सरपंच तात्यासाहेब भाडळे पाटील, युवा नेते वैभव भाडळे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते मानाची गदा आणि रोख रक्कम आणि देत पैलवानांचा सत्कार करण्यात आला। यावेळी भर उन्हात श्री कालभैरवनाथ मंदिरात देवाच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्तांनी प्रचंड मोठमोठ्या रांगा तयार करून देवाचं दर्शन घेतलं। यात्रा शांततेत पार पडण्यासाठी समस्त ग्रामस्थ उरुळी देवाचे आणि यात्रा कमिटीने अहोरात्र प्रयत्न करून यात्रा उत्साहात पार पाडली। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच TBP न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।